भाजी विक्रेता, मुंबईचे महापौर आणि त्यानंतर दोनदा राज्याचे उपमुख्यमंत्री असा चढता आले खरं तर राहिलाय छगन भुजबळ यांचा। पण आता भुजबळांकडे स्वतःचं घर सुद्धा राहिलं नाहीये। नेमकं काय झालंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। कोणी घर देतं का? घर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यालाच कुणी घर देता का घर असं म्हणायची वेळ आली आहे। छगन भुजबळ नावाप्रमाणेच या नेत्याचं समाजात आणि पक्षातही दमदार प्रस्त। पण बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी चौकशीचा ससेमिरा मागे लागला आणि भुजबळांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली। ईडीनं भुजबळांच्या 22 मालमत्तांवर टाच आणली आहे। विशेष म्हणजे यात नाशिकमधला अलिशान बंगला आणि मुंबईतील सांताक्रूज परिसरातली ला पेटिट फ्लुअर या इमारतीवरही जप्तीची कारवाई सुरू झाली आहे। 6 दिवसांच्यात ही दोन्ही घरं खाली करा किंवा बाजार भावाप्रमाणे त्याचं भाडं द्या असे आदेश ईडीनं दिलेत। नाशिकमधला भुजबळ फार्म म्हणजे जणू काही भुजबळांचा राजमहल होता। चलतीच्या काळामध्ये भुजबळ ज्या वेळेस नाशिकमध्ये असायचे तेव्हा याच फार्म हाऊसवर त्यांचा मुक्काम असायचा। इथली आलिशान पद्धतीचं बांधकाम, इथल्या देशविदेशातल्या शोभेच्या वस्तू आणि एकूणच हा सगळा फार्म हाऊस जो आहे त्याची किंमत साधारणतः 100 कोटी असल्याची चर्चा आहे। ज्या वेळेस भुजबळ इथे असायचे त्यावेळेस जणू काही दरबार भरायचा। हुजऱ्या मुजऱ्यांपासून सरदारांची मोठी गर्दी इथे असायची। परंतु भुजबळ काका पुतणे जेलमध्ये गेले आणि या राजवाड्याला एक अवकळा आल्याचं चित्र पाहायला मिळालं। डोळे दिपणाऱ्या जवळपास 22 मालमत्तेवर ईडीनं कारवाई केली आहे, ज्यामध्ये नाशिकमधलं भुजबळ फार्म हाऊस, या फार्म हाऊसची किंमत जवळपास 100 कोटी एवढी आहे। सांताक्रूज मधली ला पेटिट फ्लोअर इमारत, येवल्यातला 10 कोटींचा अलिशान बंगला, याशिवाय कंपन्या, कारखाने, व्यावसायिक गाळे, शेतजमिनी, वायनरी अशी हजारो कोटींची मालमत्ता ईडीनं ताब्यात घेतली आहे। यातील काही मालमत्ता भुजबळांच्या आई, पत्नी, सून आणि मुलाच्या नावावर आहे। भुजबळांची गळ्यातली मफलर ही खूप कायम चर्चेचा विषय राहिली। भाषणामधल्या त्यांच्या मिमिक्री, त्यांची भाषणाची शैली आणि एकूणच त्यांचं उच्च दर्जाचं असलेलं राहणीमान हे कुठल्याही अभिनेत्याला आणि ग्लॅमरस व्यक्तीला शोभणारं होतं। अर्थातच भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या राजकीय आयुष्याला जी कलाटणी मिळाली ती सुद्धा एखाद्या पटकथेला साजेल अशीच आहे। गेल्या 5 महिन्यांपासून भुजबळ जेलमध्ये, जामिनासाठीचा सारा खटाटोपही वाया गेलाय। त्यातच पक्षही त्यांच्यापासून दूर गेल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे ईडीकडून कारवाईचा फार्स दिवसेंदिवस आवळत चाललाय। त्यामुळे एकूणच काय, बेहिशेबी मालमत्तेचा निकाल अंतिम टप्प्यात आलाय असंच म्हणावं लागेल। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।